नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुमच्या समोर नर्सिंग ॲप्टिट्यूडचा नवीन थिअरेटिकल टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबच्या इतिहासामध्ये आजपर्यंत नर्सिंग ॲप्टिट्यूड हा विषय थिअरेटिकली कोणीही शिकवलेला नाही. आपलं पहिलं चॅनल आहे आणि मी पहिला असा व्यक्ती आहे जो पूर्ण हिस्ट्रीमध्ये, युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये पहिलं नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट पहिल्यांदा थिअरेटिकली कोणाला तरी म्हणजे थिअरेटिकली एमएच नर्सिंग सीईटी साठी शिकवत आहे. हे आपलं पहिलं चॅनल आहे ज्यामध्ये आपण जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची थिअरी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाहीये त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. कारण की ही जी अपडेट आहे, हे जे नोट्स आहेत, हे सगळं तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो. जसंही माझं लेक्चर संपतं, लेक्चर मी अपलोड करतो युट्यूबला लेक्चर आल्यानंतर त्या लेक्चरच्या सोबत मी त्याची लिंक आणि त्या लेक्चरची पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मधनं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. आणि आपण आता सुरुवात करूया आपल्या नवीन टॉपिकला, दॅट इज फॅमिली प्लॅनिंग. डेफिनेशन, इंट्रोडक्शन आपण बघून घेऊया फॅमिली प्लॅनिंग संदर्भात. फॅमिली प्लॅनिंग helps individual and couples to decide number and spacing of कोणाचं चिल्ड्रन. तर कुटुंब नियोजन फॅमिली प्लॅनिंगला म्हटलं जात असतं. कुटुंब नियोजन म्हणजेच काय, जे दाम्पत्य म्हणजेच कोण, कपल आहे, त्या कपलला मुलांची संख्या व त्यांच्यातील अंतर नियोजन करण्यामध्ये मदत करत असतं. मुलांची संख्या आणि अंतरामध्ये म्हणजेच आज 2023 ला एखादं बाळ जन्माला आलं तर त्यांना जर 2026 ला बाळ हवं असेल तर ही प्रक्रिया करण्यासाठी त्यांना कुठली प्रोसेस फॉलो करावी लागते, त्यांना ती जी प्रोसेस फॉलो करावी लागते त्या प्रोसेसला काय म्हटलं जात असतं, फॅमिली प्लॅनिंग म्हटलं जात असतं. इम्पॉर्टंट एमसीक्यूज काय विचारला जाईल फॅमिली प्लॅनिंग वरती, जो सगळ्यात मोस्ट 101% एक्सपेक्टेड आहे, विचारलाच जाईल किंवा विचारलाच जाऊ शकतो. तर काय क्वेश्चन विचारला जाईल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूली, आत्ताच ऍड झालेली आहे, न्यूली म्हणजेच कधी, आत्ताच ऍड झालेली फॅमिली प्लॅनिंग मेथड आहे भारतामध्ये न्यूली ऍडेड फॅमिली प्लॅनिंग मेथड इन इंडिया. भारतामध्ये आत्ताच ऍड झालेली फॅमिली प्लॅनिंग मेथड कोणती आहे? ऑप्शन ए दिलेला राहील तुम्हाला प्रॉपर्टी, बी दिलेला राहील कॉन्डम, सी दिलेला राहील मालायन आणि डी दिलेला राहील अंतरा. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी, अंतरा इज अ न्यूली ऍडेड फॅमिली प्लॅनिंग मेथड इन इंडिया. विचारला जाईल एमसीक्यू, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट, नंतर अजून काही इम्पॉर्टंट आहे फॅमिली प्लॅनिंग मध्ये. इंडिया लॉन्च इट्स नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम इन 1952. तर भारतामध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, मराठीमध्ये लिहून देतो, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी लॉन्च झाला, तर 1952 मध्ये. नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम भारतामध्ये कधी लॉन्च झाला, इंडियामध्ये कधी लॉन्च झाला विद्यार्थी मित्रांनो, 1952 मध्ये लॉन्च झाला. कधी लॉन्च झालेला, 1952 मध्ये लॉन्च झाला. आणि बिकमिंग द वर्ल्ड फर्स्ट कंट्री टू इनिशिएट अ स्टेट स्पॉन्सर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. तर ह्या जगामध्ये पहिला असा देश भारत बनला ज्याने स्टेट स्पॉन्सर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामला सुरुवात केली. कुठल्या फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामला? स्टेट स्पॉन्सर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामला सुरुवात करणारा भारत हा पहिला देश होता. इट वॉज इंट्रोड्यूस ॲज अ पार्ट ऑफ फर्स्ट 5-year प्लॅन. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. कुठल्या पंचवार्षिक योजना होती? तर 1951 ते 1956 ची जी पंचवार्षिक योजना होती, त्या योजनेच्या अंतर्गत 1952 साली नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. आणि कशासाठी लॉन्च करण्यात आला? तर टू रिड्यूस फर्टिलिटी रेट्स अँड प्रमोट पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन. म्हणजेच फर्टिलिटी रेट म्हणजेच काय, जे प्रजननाची संख्या आहे ती कमी करण्यासाठी आणि पॉप्युलेशन म्हणजे जनसंख्येचे नियोजन व्हायला पाहिजे. कशाचे नियोजन? जनसंख्या नियोजन व्हायला पाहिजे, म्हणून भारताने नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामला सुरुवात केली. एमसीक्यू विचारला जाऊ शकतो या टॉपिकवर. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
कसा प्रोग्राम सुरू झाला आणि काय डिटेल आहे त्याच्यावाले स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे आणि लिहून घ्या. ओके. फॅमिली प्लॅनिंगचे काय उद्दिष्ट आहेत? सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे 1 नंबरचं हेल्दी मदर अँड चिल्ड्रन. म्हणजेच काय, आई आणि बाळ फॅमिली प्लॅनिंगमुळे काय असतं, हेल्दी राहत असतात. दुसरं उद्दिष्ट काय आहे, तर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहतं. आणि तिसरं उद्दिष्ट काय आहे, तर बेटर फॅमिली वेलफेअर, कुटुंबाचं उत्तम कल्याण करायला, कुटुंबाचं उत्तम पालन पोषण कशामुळे होत असतं, तर फॅमिली प्लॅनिंग जर व्यवस्थित फॉलो केली गेली तर त्यामुळे होत असतं. अजून काय काय महत्व आहे फॅमिली प्लॅनिंगचं, तर प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करता येते. नंतर आईची जी हेल्थ आहे ती हेल्थ इम्प्रूव्ह करता येते. आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ऑफ फॅमिली, कुटुंबाची आर्थिक स्थिरता या ठिकाणी होत असते. हे काय आहेत फॅमिली प्लॅनिंगचे महत्व आहे. ओके. बायोलॉजी, एक मिनिट इथे पेनाचा कलर चेंज करतो मी. बायोलॉजी प्लस नर्सिंग ऍप्टिट्यूड, दोघीही सब्जेक्ट मिळून जर विचारलं जाईल तर काय विचारलं जाईल, फॅमिली प्लॅनिंग विचारलं जाईल. तर फॅमिली प्लॅनिंगचे मेथड, सॉरी, दोघेही सब्जेक्टमध्ये काय विचारलं जाईल, फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड विचारल्या जातील, मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. तर याच्यावरती तुम्हाला सांगतो मी 100% याच्यावरती काय राहतो, एमसीक्यूज राहीलच. 100% याच्यावर एमसीक्यूज तुम्हाला बघायलाच मिळेल. तर फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड सांगतो तुम्हाला. एकूण 2 मेथड आहेत फॅमिली प्लॅनिंगच्या. किती मेथड आहेत राजांनो फॅमिली प्लॅनिंगच्या? एकूण 2 मेथड आहेत. ठीक आहे. पहिला येतो नॅचरल मेथड आणि दुसरी येते आर्टिफिशियल मेथड. पहिलं कोणतं आहे, नॅचरल मेथड, आणि दुसरं येतं आर्टिफिशियल मेथड. स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. नॅचरल मेथड मध्ये ऍब्स्टिनन्स, विड्रॉवल आणि एसडीएम लिहून घ्या फक्त टाइप्स. नॅचरल मेथड मध्ये कोणते कोणते येतात हे टाइप्स लिहून घ्या. नंतर आर्टिफिशियल मध्ये 2 प्रकार येतात. एक येतं टेम्पररी मेथड आणि दुसरं येतं, ए येतो टेम्पररी मेथड आणि बी येतो परमानंट मेथड. टेम्पररी मेथड मध्ये काय काय येतात, बॅरियर, हार्मोनल, नंतर IUCD, फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो IUCDचा. तर IUCD म्हणजेच काय, इंट्रा युटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. IUCDचा फुल फॉर्म काय आहे, इंट्रा युटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस, फॉर एक्झाम्पल कॉपर्टी. परमानंट मेथड मध्ये 2 प्रकार येतात. पहिला येतो ट्युबेक्टॉमी, दुसरा येतो वॅसेक्टॉमी. तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवरती? मला एकदा कन्फर्म करू द्या. ओके. ओके. या ठिकाणी मी माझ्या फोटोला, माझ्या व्हिडिओला थोडंसं छोटं करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. लिहून घ्या ही मेथड. पहिला येतो ट्युबेक्टॉमी आणि दुसरा येतो वॅसेक्टॉमी. ओके. नेक्स्ट, फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिला आहे नॅचरल, दुसरा आहे बॅरियर, तिसरा आहे हार्मोनल, चौथा आहे इंट्रा युटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस दॅट इज IUCD, पाचवा आहे परमनंट मेथड. ठीक आहे. हे टाइप्स लिहून घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. नॅचरल मेथड त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत बघा. पहिलं आहे सेफ पिरियड मेथड, दुसरं आहे विड्रॉल मेथड, तिसरं आहे ब्रिस्ट फिडिंग LAM. पहिला कोणता आहे, सुरक्षित कालावधी पद्धत असतो. फक्त प्रकार लक्षात ठेवा, इन ब्रीफ याच्यामध्ये काहीच तुम्हाला विचारलं जाणार नाही. दुसरा येतो विड्रॉल पद्धत आणि तिसरा येतो स्तनपान पद्धत, ब्रिस्ट फिडिंग LAM. जास्त डीपली अभ्यासाची गरज नाही, फक्त टाइप्स लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. बॅरियर मेथड मध्ये कोणते कोणते टाइप्स येतात, मेल कॉन्डम, फिमेल कॉन्डम, डायफ्रागम, हे कसे येतात बॅरियर मेथड मध्ये. याचे फक्त काय लिहून घ्या, टाइप्स लिहून घ्या. इन डिटेल हे विचारलं जाणार नाही, फक्त एमसीक्यू विचारलं जाईल. विच असा एमसीक्यू देईल तुम्हाला सांगतो बघा.
क्वेश्चन which one of following is barrier method असं एमसीक्यू देईल. ए ऑप्शन देतील तुम्हाला. ओके, ए ऑप्शन देतील समजा IUCD, बी देतील ट्युबेक्टॉमी, सी वॅसेक्टॉमी, डी देतील तुम्हाला कॉन्डम. तर याच्यापैकी तुम्हाला जे राईट आन्सर आहे ते सांगायचं राहील. तर याचा आन्सर काय राहील? डी. व्हेरी गुड. नेक्स्ट, हार्मोनल मेथड मध्ये काय काय येतं? तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स येतात, कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन्स येतात, इम्प्लांट्स येतात. हे कशामध्ये येतील? हार्मोनल पद्धतीमध्ये येतील. ओके, IUCD किंवा IUCDS कॉपर इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस, त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, सांगतो. काय असतं इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस? अ स्मॉल डिव्हाइसेस प्लेस इनसाइड युटेरस टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. एक छोटस डिव्हाइस असतं टी शेपचं. कुठे प्लेस केलं जातं? टी शेपचं डिव्हाइस कुठे प्लेस केलं जातं? युटेरस मध्ये. हे काय तुमचं युटेरस आहे, ठीक आहे. आणि याच्यानं काय होतं? गर्भधारणा याच्यानं टाळली जाते, ठीक आहे. तुम्हाला सांगतो कॉपरेटीचा, जी कॉपरेटी असते ती काय करते? कॉपरचे आयन्स सिक्रिट करते. आणि याच्यानं काय होतं? तर फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही. चला कॉपरेटी बद्दल बघून घेऊ. कॉपरेटी इज इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. कॉपरेटी काय म्हणे? इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस ही हायली इफेक्टिव्ह, लॉंग ऍक्टिंग, किती वर्षासाठी वापरली जाऊ शकते? 5 ते 12 वर्षासाठी वापरली जाऊ शकते. एमसीक्यू विचारला जर गेला तर उत्तर देता यायला पाहिजे. कॉपरेटी इज यूज फॉर डायटॅश पिरियड, फॉर डायटॅश टाइम ड्युरेशन. तर उत्तर काय राहील? 5 to 12 इयर्स टाइम ड्युरेशन. नंतर हार्मोन फ्री, याच्यामध्ये कुठलाच हार्मोन नसतो. नंतर रिव्हर्सिबल म्हणजे काय? जर समजा एखादी आई आहे, तिने कॉपरेटी युटेरस मध्ये बसवली, तिला समजा आता 5 वर्ष झाले, 5 वर्षानंतर तिने डिसाईड केलं की आता मला काय पाहिजे? बाळाला जन्म द्यायचा आहे किंवा बेबी पाहिजे. तर मग आपण काय करू शकतो? ती कॉपरेटी रिमूव्ह करू शकतो आणि ती आई पुन्हा काय करू शकते? गर्भधारणा करू शकते आणि काय करू शकते? बाळाला जन्म देऊ शकते, ठीक आहे. नंतर इट वर्क्स बाय रिलीजिंग कॉपर टू ऍक्ट ॲज स्पर्मिसाइड. तर कॉपरेटी काय करते? तर कॉपर रिलीज करते. काय रिलीज करते? कॉपर रिलीज करते. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर कॉपर काय म्हणून कार्य करतो? तर पर्मिसाइड म्हणून कार्य करतो. आणि ज्याच्यामुळे काय होतं? फर्टिलायझेशन प्रिव्हेंट होतं. इट इज more than 99% effective, suitable for breastfeeding and works as emergency contraception if inserted within 5 days. म्हणजेच बाळाच्या जन्माच्या 5 दिवसाआत जर कॉपरेटी इन्सर्ट केली, बाळाच्या जन्माच्या आत नाही, जर स्पर्म इजॅक्युलेशनच्या 5 दिवसाआत जर कॉपरेटी इन्सर्ट केली म्हणे, तर ती काय म्हणून यूज होऊ शकते? इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस म्हणून देखील यूज होऊ शकते. ओके, परमनंट मेथडचे 2 प्रकार येतात. वॅसेक्टॉमी, परमनंट मेथड 2 प्रकार. परमनंट मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग, पहिला आहे वॅसेक्टॉमी, दुसरा आहे ट्युबेक्टॉमी. वॅसेक्टॉमी कोणामध्ये केली जाते? तर मेलमध्ये केली जाते. आणि ट्युबेक्टॉमी कोणामध्ये करतात? तर फिमेलमध्ये करतात. ओके, पुढे नेक्स्ट, वॅसेक्टॉमी मध्ये काय करतात? तर वॅज डिफरन्स जो आहे त्याला कट केला जातो आणि बांधला जातो. तर ट्युबेक्टॉमी मध्ये काय करतात? फॅलोपियन ट्यूब कट करतात. काय ट्यूब कट करतात? फॅलोपियन ट्यूब. एमसीक्यू विचारला जाईल.
मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. ओके, फॅमिली प्लॅनिंगचे फायदे काय काय आहेत? फॅमिली प्लॅनिंगमुळे परिवार हेल्दी राहतं, प्लॅन फ्युचर राहतं आणि मातृमृत्यू कमी होतो. माता मृत्यू कशामुळे कमी होतं? तर फॅमिली प्लॅनिंगमुळे कमी होत असतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं फॅमिली प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर हेल्दी सोसायटी आणि तुमच्या नर्सिंग ऍप्टिट्यूड या सब्जेक्टसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक विचारला जाईल याच्यावरती 1000% MCQs. त्यामुळे एक मोजून 10-15 मिनिटाचं लेक्चर असतं. त्या 10-15 मिनिटाच्या लेक्चरमध्ये आपण काय करतो, जितकं जास्त नॉलेज देता येईल तेवढं जास्त नॉलेज द्यायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे, कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे लेक्चर आहेत ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लेक्चरच नाही तर नर्सिंग मध्ये आल्यानंतर तुमचं करिअर ह्या चॅनलच्या मार्फत करिअर काउन्सिलिंग होत असतं, करिअरची गायडन्स होत असते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि तुमच्या 12वीचा ग्रुप असेल त्या 12वीच्या ग्रुपमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत राहा. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.